काय धमाकेदार मॅच झाली मित्रांनो, एकदम जबरदस्त, एकदम गँगस्टर लोकांची टीम आहे. तर कशी ही मॅच झाली ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर तिसरी T20 झाली मित्रांनो गुवाहाटीमध्ये. एकदम जबरदस्त मॅच झाली इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये. तर ज्यावेळेस न्यूझीलंड बॅटिंगला आली मित्रांनो, रन करून दिले नाही. ते एकदम जबरदस्त बॉलिंग झाली. जसप्रीत बुमराह असू द्या, हर्षित राणा असू द्या, तिथं रवी बिश्नोई असू द्या, काय बॉलिंग करत होते. जसप्रीत बुमराहला तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या मॅचमध्ये त्याचा पूर्ण स्पेलसुद्धा कंप्लीट करता आला नव्हता 4 ओव्हरचा. तर तो जो अँगर होता, जो 6व्या ओव्हरला पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरला आला, पहिल्याच बॉलला बोल्ड केलं टीम सायफटला. आत येणारा बॉल सरळ ऑफ स्टंप उडवला. एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. 4 ओव्हरमध्ये मित्रांनो फक्त 17 रन दिलेले, त्याच्यामध्ये 3 विकेट घेतलेले. ते एकदम जबरदस्त बॉलिंग करताना दिसला. त्यानंतर तुम्ही रवी बिश्नोई बघा मित्रांनो, बँच स्ट्रेंथ बघा इंडियाची. तर सायमन धोनीने सुद्धा एक कमेंट केली की जर तुम्ही इंडियाची जरी 2 टीमा बनवल्या या T20 वर्ल्ड कपमध्ये तरी दोन्हीसुद्धा क्वालिफाय होतील. मी तर म्हणतो क्वालिफाय नाही, दोघीही फायनलमध्ये जातील. इंडिया वर्सेस इंडिया मॅच खेळावं लागेल. एवढी जबरदस्त टीम आहे दोन्ही. आपल्या बँच स्ट्रेंथसुद्धा इंडियाची. सो एकदम जबरदस्त मॅच झाली मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर डेव्हन कॉन्वे परत एकदा आऊट झाला. हर्षित राणाला 5वी वेळे या टूरमध्ये ज्यावेळेस न्यूझीलंड आली इंडियामध्ये. तुम्ही ODIमध्ये बघा, सेकंड ODI, थर्ड ODI, फर्स्ट T20 आहे, सेकंड अँड देन ही थर्ड T20 आहे. तिन्ही या 5ही मॅचेसमध्ये हर्षित राणा आऊट करतोय डेव्हन कॉन्वेला. डेव्हन कॉन्वेला काही समजत नाही आहे हर्षित राणा पुढे कशी बॅटिंग करायची. एकदम प्रेशरमध्ये गेलेला आहे डेव्हन कॉन्वे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल काय जबरदस्त बॉलिंग केली हार्दिक पांड्याने सुद्धा मोठे विकेट घेतले मित्रांनो. सचिन रवींद्रला आऊट केलं, डॅरेन मिचेलला आऊट केलं. तर हार्दिक पांड्यासुद्धा एक नाही का बॅकअप म्हणून किंवा तुम्ही जो ऑलराऊंडरची जी कॅपेबिलिटी आहे ती एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. तर ज्यावेळेस हार्दिक पांड्या पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतो तर जसप्रीत बुमराहच्या ओव्हर आपल्याला डेथमध्ये यूज करतात आधी. तर ती मोठी गोष्ट आहे, खूप मोठा रोल प्ले करतो मित्रांनो तो हार्दिक पांड्या. सो एकदम जबरदस्त बॉलिंग झाली. तिथून बघितलं असेल तर ग्लेन फिलिप्स चांगलं बॅटिंग केलं. त्यांनी 48 रन केले 40 बॉलमध्ये. मार्क चॅपमॅनसुद्धा 32 रन केलेत मित्रांनो. पण या दोघांचं विकेट कोणी घेतलं असेल तर रवी बिश्नोईने दोन्ही विकेट घेतले. दोन्ही महत्त्वाचे विकेट होते, दोन्ही मोठे विकेट होते. तर दोन्ही विकेट इथं रवी बिश्नोईने घेतले मारून. तर रन कसलेच दिले नाहीत मित्रांनो. ऑलमोस्ट 4.5च्या इकॉनॉमीने त्यांनी बॉलिंग केली आहे. T20मध्ये 4.5च्या इकॉनॉमीने बॉलिंग करणं या काळामध्ये खूप अवघड आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मिचेल सँटनरची बॅटिंग चांगली होती, पण तुम्ही कॅप्टनशिपवर खरं एक प्रश्नचिन्ह आहे, ते आपण नंतर बोलूयात. बट बॅटिंगमध्ये त्याचे इम्प्रूव्हमेंट झालेले मित्रांनो. 27 रन केलेले, 13-14 बॉल प्ले केले त्यांनी. तर चांगली मला वाटते बॉलिंग झाली इंडियाकडून, एकदम जबरदस्त. जेवढे क्रेडिट नंतर बॅट्समनला गेले, पण मला वाटतं की जे काम बॉलर्स लोकांनी केले ते खूप मोठं होतं या मॅचमध्ये. त्याच्यामुळेच जसप्रीत बुमराहला सुद्धा मॅन ऑफ द मॅच भेटले मित्रांनो या मॅचमध्ये. तर असं करून त्यांनी 153चा स्कोर त्यांनी तिथं मांडला इंडियापुढे 9 विकेटच्या नुकसानावरचे. पण ज्यावेळेस इंडिया बॅटिंगला आली पहिल्याच बॉलला संजू सॅमसन आऊट झाला मॅट हेनरीच्या बॉलवर. संजू सॅमसन मित्रांनो मागच्या 3ही मॅच झाला परफॉर्मन्स करता आलेला नाही आहे. त्याच्यामध्ये मॅट हेनरीच्या पुढे दोन्ही मॅचमध्ये डकवर आऊट झालेला आहे. सो विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. मॅट हेनरी खूप त्रास देतो. दोघं आता चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणार आहेत, पण मॅट हेनरी खूप त्रास देताना दिसतो संजू सॅमसनला. एकदम या मॅचमध्ये तर ओपन करून ठेवलं होतं संजू सॅमसनला. डायरेक्ट बॉल आला आत, थोडासा हात बॉल आला तर पूर्ण ओपन झालेली होती बॉडी त्याची. त्याच्यात 3 स्टंप सगळे दिसत होते. डायरेक्ट बॉल स्टंपला लागला. तो संजू सॅमसन आऊट झाला पहिल्या बॉलला. जर तुम्ही कोणत्याही टीमला बघितलं तरी पहिल्या बॉलला पहिला विकेट गेल्यानंतर थोडंसं टाईम घेईल मित्रांनो. ॲटलीस्ट 6-7 बॉल किंवा 1-2 ओव्हर. पण नाही, ईशान किशन आला मित्रांनो. जे ते 2 सिक्स मारले ना मॅट हेनरीच्या ओव्हरमध्ये, तुम्ही 6 खूप बघितले या मॅचमध्ये. सूर्यकुमार यादवने मारले, अभिषेक शर्माने मारले, पण ते 2 सिक्स होते ना ईशान किशनकडून एकदम जबरदस्त होते. एकदम मोठे सिक्स होते मित्रांनो. 90 मीटरच्या वर, एक 94 मीटरचा होता. एकाचा डिस्टन्स दाखवला नाही, बट 90 मीटरच्या वरच होता मित्रांनो. सो एकदम जबरदस्त ईशान किशनकडून पहिल्याच ओव्हरला बॅटिंग झाली मित्रांनो. त्याच्यानंतर जो मोमेंटम पकडला इंडियाने, कोणीच थांबलेला नाही आहे. अभिषेक शर्मा मित्रांनो 68 रन केल्यात 20 बॉलमध्ये. 340च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. सेकंड फास्टेस्ट 50 मारली कोणत्या तरी इंडियन बॅट्समॅनकडून T20मध्ये. पहिली जी मारली मित्रांनो ती युवराज सिंगने मारली, तोच त्याचा गुरु आहे. ती मारली मित्रांनो 2007मध्ये ज्यावेळेस आपण पहिला T20 वर्ल्ड कप जिंकलो होतो, ज्यावेळेस युवराज सिंगने 6 बॉल 6 सिक्स मारले होते. तर ज्यावेळेस 6 बॉल 6 सिक्स मारतो माणूस, त्याच्यानंतर ते अचीव केलं होतं त्यांनी की 12 बॉलमध्ये 50. त्यांनी 14 बॉल मारले, 14 बॉलमध्ये 50 मारलेली मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटिंग करताना दिसलेला आहे. सो बॅटिंग जबरदस्त झाली अनडाऊटली. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये नव्हता, पण मागच्या 2 मॅचेसमध्ये फॉर्ममध्ये आला. सगळेजण क्रिटिसाईज करतात की सपाट वगैरे पिच आहे, पिच चांगली बॅटिंगला, एनिथिंग इज दॅट.
काही असू द्या, तिथे बॅटिंग जबरदस्त झाली, फॉर्ममध्ये आलेला आहे, कॅप्टन फॉर्ममध्ये आलेला आहे, एकदम रिस्पॉन्सिबल बॅट्समन आहे, एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला आहे आणि 10 ओव्हरमध्ये 155 रन चेस केलेले आहेत मित्रांनो. अनबिलिव्हेबल आहे. मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं असेल 208चा स्कोर होता 15 ओव्हरमध्ये. या मॅचमध्ये 150च्या वरचा स्कोर त्यांनी 10 ओव्हरमध्ये चेस केला. तर यांना स्कोर किती द्यायचा आहे? अपोजिशन टीम एकदम घाबरलेले आहेत मित्रांनो. T20 वर्ल्ड कपमध्ये तर खूप म्हणजे सगळ्याच टीम घाबरल्या आहेत. पाकिस्तान तर खूप घाबरले आहेत. त्यांच्या मीडियामध्ये असू द्या किंवा क्रिकेटर्स लोकांमध्ये असू द्या, एक दहशत निर्माण झाली इंडियन टीमची. ही टीम नाही मित्रांनो, एकदम गँगस्टर टीम दिसते. कोणाला आउट करणार आहे? एकतर संजू सॅमसन अजूनसुद्धा फॉर्ममध्ये नाही. संजू सॅमसन, तुम्हाला कॅपेबिलिटी संजू सॅमसनची माहिती मित्रांनो, 1 मॅन आर्मी. तो एक दिवशी केला तर पूर्ण मॅच घेऊन जाऊ शकतो. तर असेच सगळे प्लेयर मित्रांनो, ॲट अ टाईम एक जरी प्लेअर चालला तरी पूर्ण मॅच घेऊन जाण्यासारखा प्लेअर आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, देन ईशान किशन किंवा तिथे तिलक वर्मा येईल, सूर्यकुमार यादव, कुणाला थांबवणार तुम्ही? देन शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंगे, देन अक्षर पटेल. बॅटिंगसुद्धा बघा अनबिलिव्हेबल. बॉलिंगमध्ये बघितलं तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, ICCचा नंबर 1 रँकिंगचा बॉलर आहे वरुण चक्रवर्ती. तर ही टीमला बीट करणं खूप इम्पॉसिबल मला वाटतं आणि खूप अनबिलिव्हेबल असेल ज्यावेळेस कोण या T20 वर्ल्ड कपमध्ये बीट करेल. थोडं प्रेशर सिच्युएशनमध्ये कदाचित इंडिया थोडीफार डगमगावू शकते, बट आत्ताच्या पॉईंटला तर एकदम जबरदस्त बॅटिंग करते आणि बॉलिंगसुद्धा करते मित्रांनो. तर विश्व क्रिकेटमध्ये एकदम दहशत निर्माण झालेली इंडियन क्रिकेट टीमची एकदम गँगस्टरची टीम आहे म्हणता येईल मित्रांनो. तर सगळीकडे दहशत आहे. आपले जे पडोसी आहेत पाकिस्तान, त्यांच्यामध्ये तर खूप दहशत आहे. सगळेजण अभिषेक शर्माची प्रशंसा करतात आहेत. असा प्लेअर बघितलेलाच नाही म्हणतात आहेत इंडियन क्रिकेटमध्ये. आज असा ओपनरच बघितलेला नाही आहे जो एवढा जबरदस्त, जो नवीन बॉलने एवढा जबरदस्त बॅटिंग करतो आहे. सो एकदम जबरदस्त टीम आहे मित्रांनो. अभिषेक शर्मा अनडाऊटली सगळ्यात भारी बॅट्समन मला वाटतो आत्ताच्या पॉईंटला पूर्ण विश्व क्रिकेटमध्ये ॲज अ ओपनर. ट्रॅव्हिस हेड वगैरे आहेत, बट त्या अभिषेक शर्माची काहीतरी गोष्ट वेगळी मित्रांनो. सो जबरदस्त टीम आहे, जबरदस्त मॅच झाली, एकदम धमाकेदार विजय मिळवता आला.